फिरायला जाण्यापासून आम्ही एकत्र मित्र आहोत लहानपणापासून. तो त्याच्याच फील्डमध्ये होता. मी पण असे किडे केलेले आहेत त्याच्यासारखेच. अर्थात आत नाही जाऊन आलो अजूनपर्यंत, पण बरेच केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मी पण पूर्वी असं सट्टा-बिट्टा खेळायचो. दिवसाला कोटी-कोटी रुपये लॉस केलेले आहेत. भरपूर केलेले आहेत. त्यानंतर ते केलं यंगपणी 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रोफेशन बदललं. त्याचं प्रोफेशन ह्याच्यामध्ये होतं. माझं सॉफ्टवेअरची स्वतःची कंपनी होती. आम्ही SAP इम्प्लिमेंटेशन वगैरेमध्ये होतो. बरंच काय केलं प्रॉफिट. आता तुम्हाला मी अशी गोष्ट सांगेन ज्यानं तुम्हाला धक्का बसेल, की काय कशी पळत होते. अर्थात मी याच्यामध्ये ट्रेडिंगमुळे अशासाठी नाही आलो. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. म्युच्युअल फंडमध्ये मला घरी बसल्या सगळे व्यवस्थित आहेत. फॅमिली चांगली आहे. भरपूर पैसे आहेत. माझी बायको एका कंपनीची IT टेक्निकल डायरेक्टर आहे. त्यामुळे तसा पैशाचा प्रॉब्लेम आहे. आजपासून 2.5 वर्षापूर्वी मी माझ्या बायकिंग जसं ग्रुप यांचा तसा माझा बायकिंगचा ग्रुप आहे. सांगू? सर नाही, आता तुम्हाला धक्का बसणार आहे. आजपासून 2.5 वर्षापूर्वी मी माझ्या BMW S1000 RR 35 लाख रुपयाच्या बाईकवरती चाललो होतो घाटात. जाताना एका माणसाला वाचवायला गेलो. ती माझी बाईक होती 250 स्पीडवरती. मी प्रोफेशनल रायडर आहे ॲक्च्युली. बाईक सर्किट्स वगैरेमध्ये चालवले. तर जाताना एकाला वाचवायला गेलो टर्निंगवरती. माझी बाईक 250 होता. मी फुल डाऊन लीन होतो. अनफॉर्च्युनेटली काय झालं, वाचवायला झाल्यामुळे बाईक जास्त लीन झाली. त्यामुळे माझा पाय जो आहे डावा, हा बाईकच्या गिअरमध्ये अडकला आणि मध्ये झाड आलं आणि मला सोडून माझी बाईक आणि माझा पाय 35 फूट दरीत गेला. आणि हे जे तुम्ही बघताय, हा माझा 50 लाख रुपयाचा पाय, हा रोबोटिक लेग आहे. हा खरा पाय नाही आहे. दिस इज नॉट अ रिअल लेग. माझा तर डावा पाय नाही आहे. माझा डावा रोबोटिक लेग आहे. 50 लाख रुपयाचा फक्त पाय आहे माझा. तर त्याच्यानंतर माझी पण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती सॉफ्टवेअर वगैरे याच्यामध्ये वगैरे. मी ट्रेनिंग स्वतः द्यायचो, सर दिलं तसं. म्हणून एवढं बोलता येतं सरांनाही मलाही. संध्याकाळी फक्त आमच्या गप्पा वेगळ्या असतात. सो बेसिकली त्याच्यानंतर मी कोमामध्ये गेलो होतो. कारण माझा व्हिडिओ अजूनही आहे कर्नाटकामध्ये न्यूजमध्ये वगैरे बेळगावी आणि त्या साईडला दांडेलला. मी ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्वतः उचलून स्वतःचा पाय तुटलेला हातात घेऊन दरीमध्ये उतरून पाय घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो ॲम्ब्युलन्स थांबून. आणि तिकडे स्वतःचा पाय माझा 13 तास मी डोळ्याने बघितले ऑपरेशन होताना आणि ते सक्सेसफुल झाला नाही आणि माझा पाय ॲम्प्यूट करावा लागला. त्याच्यानंतर मी 2 महिने कोमात होतो. आणि आता तुम्ही बघताय मी धडधाकट आहे. मी काही करू शकतो वाटेल ते. पण 2 वर्षापूर्वी मी उभा पण राहू शकत नव्हतो. त्याच्यानंतर माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बंद करावं लागलं. कारण मला पॉसिबल नव्हतं ट्रेनिंग देणं. कारण मी 2 महिने कोमात होतो. त्यानंतर मी चालत पण येत नव्हतं मला. डॉक्टर म्हटले चालू शकणार नाही कधी. पण मी सगळीकडे गेलो. US ला गेलो, UK ला गेलो, जर्मनीला गेलो. माझ्याकडे 2 पाय आहेत. 50 लाखाचे 2 पाय आहेत फक्त. 1 कोटी जास्त नाही आहेत. तर ते मला वापरावं लागतं आता. तर अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर मी रिलॅक्स झालो. म्हटलं काय करायचं काय नाही. तर भूमीला फोन केला, काय करू. तो म्हटला परत तेच किडे करणार का, कोटीचे लॉस करणार. तर तसं काही करू नको म्हटला. चांगलं काहीतरी कर व्यवस्थित. पण त्याला म्हटलं की बाबा बॉस आपण ना मित्र म्हणून नको, प्रोफेशनल गुरु, टीचर आणि शिष्य असं काहीतरी करूया. म्हणून मी फुकट इथे आलो नाही. फीस भरलेत प्रॉपर सगळं. आणि तो म्हटला मी फुकट देणार नाही तुला काय. तर फीस भरून मी क्लास लावला. त्याला म्हटलं 4 दिवस येतो व्यवस्थित, सगळं क्लास बीस करतो तुझ्याकडे व्यवस्थित, शिकतो आणि मग नंतर घरी जाऊन आरामात करतो. तर माझी बायको मला म्हणायला लागली की आता सगळं चांगलं आहे तर कशाला करतो आपण. म्हटलं नाही, बघा मी फॉर्म्युला 1 रेसची कार आहे. मी शांत बसू शकत नाही. मरेच तोपर्यंत काय झालं, किती आडवा झालं, कोण म्हटलं चालू शकणार नाही पण तरी आज मी पाय लावून उभा आहे. आणि मी सगळं करतो. कार ड्रायव्हिंग पासून सगळं करतो. मी परवा सिंहगड चढून आलेलो आहे. त्यामुळे सगळं करतो. आता जस्ट मी 6-7 महिन्यापूर्वी चालायला लागलोय. 2 वर्ष चालतो नव्हतं. आता हा म्हटला की आता किडे करू नको, क्लास कर. तर क्लास करायला आलोय. क्लास तर व्यवस्थित ऑब्व्हियसली आहेच आहे. आता प्रत्येकाला वाटेल की मित्र आहे म्हणून चांगलंच बोलणार किंवा काय असं असेल. तसं नाही आहे. त्यांनी आज 4 दिवसात आपल्याला रिपीट गोष्ट काय सांगितलं माहिती का, की आपल्याला व्यवस्थित सांगितलं की काय गोष्टी आपल्याला करायच्यात आणि काय नाही करायच्यात. पण शेवटी तेच आहे, आपण जर स्वतः काही केलं नाही तर आपल्याला काही जमणार नाही. मग आपण ब्लेम करत राहणार. सेम थिंग. तर जे 4 दिवसात तुम्हाला शिकवलं ते खूप चांगलं शिकवलंय. माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना माझा एक हे प्रेरणा म्हणून घ्या. मी जे उठणारच नव्हतो, कोमात होतो, तो आज मी गाडी चालवतोय, सिंहगड चढतोय आणि सगळं बाईक पण चालवतो.
आणि माझे पाय पोचतात बरं का भरपूर. उंच उंच टायगर आणि BMW 850 RS वगैरे चालवतो मी, त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यांनी क्लास व्यवस्थित केलाय, ते घरी जाऊन अभ्यास करा, नीट हे करा. तुषार नी तुम्हाला खूप छान व्यवस्थित शिकवलेलं आहे, चांगलं शिकवलंय. आपण आहे ना दुसऱ्यांवरती कायम ब्लेम टाकतो की माझं सक्सेस झालं नाही, पण स्वतःमध्ये आपण बघितलं पाहिजे की आपण काय चुकीचं करतोय. आपण जर नीट सिस्टमॅटिक केलं तर सगळं चांगलं होईल. लॉस तर मी पण केलेला आहे, ऑब्व्हियसली मी केलेला आहे. मी नाहीतर आज क्लास करायलाच नाही पाहिजे, कारण तो जसा एक्सपिरियन्स होता, मी पण लॉस करण्याचा एक्सपिरियन्स होता पुढे. पण मी इमानदारी क्लास करायला आलो, कारण सगळं चांगलं झालं पाहिजे, सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे. आणि याच्यापुढे तुम्हालाही आणि सर्वांना पुढच्या आयुष्यात पुढे जे काय करणार त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.